गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व गंगाखेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बाळकाका चौधरी, आपल्या जिल्ह्यातील मराठवाड्यातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष आणि जे मागील 25-30 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये चळवळीत काम करणारे असे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव व सर्वासी गौतमदादा भालेराव यांचे बंधू, आपल्या गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबरावजी भोसले मामा, जिल्हा परिषद सदस्य किसनरावजी भोसले, तसंच त्यांच्यासोबत आलेले रणधीरराजे बालेराव, महावीरराजे बालेराव, सुशांत चौधरी, अनिल शेट्टी यान पल्लेवार, संभाजीराव भोसले व आपले शहराध्यक्ष अकबर भैर या रोजी उपस्थित आहेत. या सुरूच करायचं तिकडे मोठं करायचं सुरू जास्त मध्ये येऊ नका, शहरात बाकी येऊ नका, जागा दाखवली सर्वप्रथम दीपावलीच्या सर्व पत्रकारांना आम्हा सर्वांच्या वतीनं लाख लाख हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली तुम्हास आरोग्यदायी आणि धनसंपदेने संपन्न अशी जावी अशी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. गंगाखेड तालुक्याचं राजकारण हे माननीय रत्नाकरजी बुट्टे काका यांच्या अवतीभोवती फिरत असतं. ही गोष्ट सूर्यप्रकाशच्या इतकी स्वच्छ आहे. गंगाखेडमध्ये होत असलेल्या गंगाखेड, सोनपेठ, गंगाखेड, पालम आणि पूर्णा या तिन्ही तालुक्यामध्ये माननीय रत्नाकरजी बुट्टे यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. मागील 5 वर्षामध्ये आणि मागील 1 वर्षापासून ते वाखाणण्याजोगं आहे. त्या सर्व गोष्टीची आपणास प्रचिती येत असते. म्हणून जो माणूस काम करतोय, ज्या माणसाचं कार्यकर्तृत्व सर्वांच्या मुखामध्ये आहे, त्या माणसाला विनाकारण पायात पाय घालून अडकवण्याचा प्रयत्न करू नये असे आमच्या रिपब्लिकन पक्षातील जे कार्यकर्ते आहेत, जे माझे मित्र आहेत, पत्रकार आहेत, विचारवंत आहेत, त्यांनी सांगितलं. म्हणून आम्ही माननीय रत्नाकरजी बुट्टे साहेब यांचं जे मित्रमंडळ आहे व पूर्वाश्रमीचं रासप आहे, त्यांच्यासोबत अधिकृत अशी ह्या मतदारसंघात नव्हे तर जिल्ह्यामध्ये युती करत आहोत. येणाऱ्या सर्व निवडणुका, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, खरेदी विक्री संघ असेल, या सर्व निवडणुका आम्ही माननीय रत्नाकरजी बुट्टे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहेत. हे एक खांबी नेतृत्व नाही, हे सामूहिक नेतृत्व आहे. आम्ही जेवढे बसलो त्यांनी सर्वांना विचार करायचा आणि विचारांनी निर्णय घ्यायचा, अशा प्रकारचं आमचं ठरलेलं आहे. 1 मॅन 1 वोट 1 आर्मी हे जे तत्व आहे, त्या तत्वानुसार आम्ही येणाऱ्या सर्व निवडणुका लढणार आहोत. लढणारच नाही तर त्यामध्ये बहुमताने जे सत्तेचं केंद्र आहे, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायती असतील, यामध्ये आमची जी माणसं आहेत, ज्यांनी त्यांच्या रक्ताचं पाणी माननीय रत्नाकरजी बुट्टे साहेब यांना निवडून आणण्यासाठी केलं, त्यांचं उत्तरदायी व्हावं यासाठी त्यांना पुन्हा सत्तेत बसवण्याचा आम्ही चंग बांधलेला आहे. ह्या प्रसंगी मी काय बोलणार नाही जास्त. माननीय आमदार रत्नाकरजी बुट्टे आपणास संबोधित करतील. आपण इथं सर्वजण आलात बहुसंख्येनं, त्याबद्दल तुमचे मी आज गंगाखेड शहराचं एक बहुमुखी बहुआयामी नेतृत्व माननीय बाळासाहेब चौधरी, जे माझे शाळेतील मित्र आहेत, त्यांना रविकांत म्हणणारा मी फक्त आहे, असे आमचे जे मित्र आहेत, जे की मठाच्या राजकारणामध्ये अत्यंत यशस्वी आहेत. ज्यांनी ज्या गोष्टीला त्यांनी हात लावला, ज्या लोकांना ते हात लावला, त्यांचा परिस्पर्श होऊन लोक सत्तास्थानी आलेले आहेत. असे माननीय रत्नाकरजी बुट्टे आज आमच्यासोबत
माननीय रत्नागिरी गुट्टेसाहेब यांच्या खांद्याला खांदा लावून पुढे चालण्यासाठी इथं आलेले आहेत. त्यांचे मी त्या प्रसंगी स्वागत करतो. माननीय रत्नागिरी गुट्टेसाहेब यांनी आपला बहुमूल्य वेळ ज्या आज त्यांचा मी सकाळचा शेड्यूल बघितला. ते सोनपेठ तालुक्यामध्ये जाणार होते. अनेक कार्यक्रम त्यांचे होते. पण मी म्हणालो काका आता वेळ नाही राहिला, रात्र वैऱ्याची आहे आणि आपण जागलं पाहिजे. त्यासाठी लवकर निर्णय घ्या. आणि तो निर्णय झाला आणि आम्ही आपल्याशी आज इथे इतकून साधत आहोत. यानंतर बाळकाका पत्रकार परिषदेत संबोधित करतील. आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 8 दिवसापासून माझी आणि आमदार साहेबांची चर्चा चालू आहे प्रमोद साळवेच्या माध्यमातून आणि मी थोडा अलिप्त होतो या निवडणुकीमध्ये. आणि जे काही मानले जाणारे जे 2 पॅनल होणार होते त्याच्यामध्ये माजी आमदार, माजी नगराध्यक्ष आणि आत्ताचे आजी आमदार डॉक्टर गुट्टेसाहेब या दोघांची बी ह्यांच्या दोघांच्याही कार्यकर्त्यांसोबत माझी चर्चा झाली. पण सुरुवातीला मी तुम्हाला सांगू शकतो की 1952ला लोकशाही चालू केली. 1952पासून ते आत्तापर्यंत गंगाखेडमध्ये जे काही गंगाखेड शहराला लागते आणि जे काही गंगाखेड शहराच्या विकासासाठी काही काम करावं लागते ह्याची काही कल्पना माझ्यासोबत आहे. आणि त्या कल्पनेच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस मी विचार केला की बाबा गंगाखेडची विकास आणि गंगाखेडचा काय जी काही कल्पना आहे ती कोण पूर्ण करू शकते, तर याच्या बाबतीमध्ये जर चर्चा केली तर मग आमच्या लक्षात आलं की बाबा 52पासून आत्तापर्यंत सर्वांचीच सत्ता येऊन गेल्यानंतर त्यांनी काय काय केलं आत्तापर्यंत त्या सर्व गोष्टीचं चित्र माझ्यासोबत माझ्या 4 पिढ्यामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये या बदलत्या काळामध्ये जर काम करायचं असेल आणि गंगाखेडचा विकास करायचा असेल तर मग माझ्या निदर्शनात आलं की आमदार गुट्टे साहेबच करू शकतात आणि गंगाखेडचा विकासही करू शकतात. आणि आमच्या कल्पनेप्रमाणे ते आमच्या सूचना आपण ऐकून इतर विकासामध्ये भर पाडतील असं आमच्या लक्षात आलं. आणि लक्षात आल्यामुळं मग आम्ही यांच्याशी सोबत राहून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. आणि इथूनच्या काय पुढे निवडणुकात मध्येच आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साहेबांच्या विरोधामध्ये पॅनल लढवला. आणि लढवल्यानंतर मग मध्येच घटना घडल्यानंतर मग आम्ही साहेबराव भोसले यांना आमदार साहेबाच्या माध्यमातून सभापती केलं. आणि गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे काय आता त्यांच्या माध्यमातून विकास व्हायला हे प्रॅक्टिकल आज आहे आपल्यासमोर. आणि म्हणून आज आम्हाला एक खात्री की जसं कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी जे कामं केले त्याच्या दृष्टिकोनातून नगरपालिकेचे कामं ते करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि करतील असं आमचं मतही झालं आहे. म्हणून आम्ही ह्यांच्यासोबत इथून पुढे येणाऱ्या पूर्ण तालुक्याच्या निवडणुका मी बाळ चौधरी, आमदार साहेब आणि डॉक्टर भालेराव आम्ही सर्वजण मिळून एकत्र लढवणार आहे असा आमचा निर्णय झाला. एवढं बोलून मी माझ्यातून शब्द सांगतो. यानंतर आता माननीय आमदार रत्नागिरी गुट्टेसाहेब संबोधित करतील. संबोधित करू द्यायचं की तुमचे प्रश्न झाला बोलू द्यायचं? नंतर प्रथम सर्व पत्रकारांना दीपावलीच्या शुभेच्छा आणि सप्रेम नमस्कार. आज जे पत्रकार परिषद होत आहे खरं पाहिलं म्हणजे दुधामध्ये साखर जसं आपण टाकतो तशी गोडाई होते तशी गोडाई आज डॉक्टर भालेराव आणि बाळ चौधरी यांच्या वतीनं दुधामध्ये साखर पडलेली आहे आणि गोडावा वाढलेला आहे आणि एक मला ताकद मिळालेली आहे. यांच्या दोघांच्या ताकदीमुळे खूप काही बदल घडू शकतो असं निश्चित म्हणजे माझ्या मनाला वाटतं आहे. कारण बाळ चौधरीची ताकद या शहरामध्ये बऱ्यापैकी आहे. कितीतरी पिढ्यापासून ते राजकारण करत आहेत. आणि भालेरावच्या बाबतीत जर बोलायचं म्हणजे भालेरावच्या बाबतीत एक समाजामध्ये चांगलं नाव आहे. समाजामध्येच नसून तर इतरही समाजामध्ये त्यांची मित्रमंडळी आहे. बरेचसे दोस्ताने आहेत त्यांचे, बरेचसे त्यांच्यासोबतचे डॉक्टर झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचेही संबंध बऱ्यापैकी. तर या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत विकासासाठी फायदा होणार. खरं पाहिलं म्हणजे या दोघांनाही ज्यावेळेस
प्रमोदच्या माध्यमातून, अणुरेच्या माध्यमातून डॉक्टर साहेबला भेटले ते, आणि भेटल्यानंतर त्यांनी जे इच्छा व्यक्त केली ते माझ्याकडे आल्याच्यानंतर मी तुरंत 1 मिनिटाचा वेळ न लावता, असं नेतृत्व आपल्यासोबत येत असेल आपण ते वेलकम करू असं आज म्हणजे मी प्रमोदला आणि अणुरेला मी सांगितलं. त्याच्यामध्ये आज मला वाटतं प्रल्हादराव जोरकर माहीत नाही बाहेर असणार आहे. हां, तर ते या बाबतीत म्हणजे होते आणि आज तो आपण निर्णय झाला आणि डॉक्टर साहेबांनी आपल्यासोबत येऊन निवडणुका जे नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, मिळून आणि सगळे मिळून असं लढायचं आमचं ठरलेलं आहे. आणि निश्चितच जेव्हा आम्ही असं एकत्र येतो तेव्हा एकत्र आल्याच्यानंतर निश्चितच त्याचा फायदा जनतेलाही होतो, जनतेच्या विकासासाठी होतो. बाळ चौधरीच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर मागच्या वेळेस त्यांना नगराध्यक्ष करण्यामध्ये म्हणजे एक खूप मोठा वाटा नाही, पण खारीचा वाटा माझा होता. बरोबर आहे, खारीचा वाटा माझ्यामध्ये होता. ते नगराध्यक्ष झाले, पण मी त्यांना खरंच म्हणजे जे ठरलं तसं वागणार हे व्यक्तिमत्व आहे. 2.5 वर्षामध्ये त्यांना राजीनामा द्यायचा होता, त्यांनी राजीनामा देऊन टाकला. एवढंच नाही, आणखीन एक त्यांचा अनुभव सांगतो. आमचं बोलणं झालं मार्केटला, आणि मार्केटला बोलणं झाल्याच्या नंतर किंवा दोघंही आमचे 8 आलेने दोघंही असे 10 म्हणून आम्ही निश्चितच ठरलं होतं. आमचं भोसलेनं सभापती आणि आमचे उपसभापती संभाजी पुलाकरांचं ठरलं होतं, त्याप्रमाणे तो निर्णय झाला. पण थोडासा काही वेळामध्ये ट्विस्ट निर्माण झाला होता. ते ट्विस्ट निर्माण झाला कशामुळे ते आता मी सांगत नाही, पण ट्विस्ट निर्माण झाला होता. त्याच्यानंतर मी बाळाला फोन केला, म्हणलं बाळ हे काय आहे, आपण शब्द दिला आहे आणि हा शब्द फिरवत आहे. मी त्यांना म्हणलं तुम्ही एक काम करा, तुमच्या पोराला करा. त्यांचं उत्तर हे होतं मला त्यावेळेस की मी पोराला नाही करणार, सभापती आम्ही भोसलेंनाच करू, आणि ते माझ्यासोबत आहे तिथं. जोपर्यंत ते माझ्यासोबत मी घेऊन तुमच्यासोबत येत नाही तोपर्यंत मी घरून बाहेर पण निघणार नाही. आणि तसंच घडलं, सोबत घेऊन आले आणि सभापती. हा एक माझा दुसरा अनुभव. खरं पाहिलं म्हणजे आज हे दोघेही जेव्हा चर्चा आमची झाली त्या चर्चेमध्ये दोघांनी म्हणजे ॲक्सेप्ट केलं की आज विकास कोण करू शकतं. आणि आज जो शहरामध्ये विकास झालेला आहे, आज आपलं एकही ऑफिस आपल्या आता शहरामध्ये शिल्लक राहिलेलं नाही. SDMची बिल्डिंग टोलेजन झालेली आहे, बघताय तुम्ही. तर नगरपालिकेची बिल्डिंग एकदम भव्य दिव्य अशी बिल्डिंग झाली. तिचं दोघांचं इनोग्रेशन मला वाटतं सोबतच होईल असं वाटतं. पुन्हा नंतर इथं पंचायत समितीची बिल्डिंग उभी राहते. त्याच्यानंतर आपलं क्रीडा संकुलन उभं झालं आहे. त्यानंतर आपण बघितलं असेल नाट्यगृह उभं झालं आहे. आणि रस्त्याचे कामं सगळीकडे चालू आहे आणि कामं चांगले होत आहे, म्हणजे क्वालिटीचे कामं होत आहे. ऑफिस बिल्डिंग सगळं क्वालिटीचं होत आहे. आणि हे सगळं बघितल्याच्या आपली आपसामध्ये चर्चा झाली की साहेब आपण सगळे मिळून लढू. नगरपालिका तुमच्या नेतृत्वाखाली लढणं गरजेचं आहे आणि तुमचं नेतृत्व या नगरपालिकेवर येणं फार आवश्यक आहे, या दोघांनाही वाटलं. आणि म्हणून कुठलीही कंडिशन नसताना, कुठली कंडिशन नाही, काय नाही, बाळ म्हटलं काही आहे काय बोलायचं काही, मला काही बोलायचं नाही. मी माझ्या विकासासाठी, माझ्या शहराच्या विकासासाठी मी तुमच्यासोबत येतो. पुढच्याही तुमच्यासोबत मी म्हणजे पूर्ण निवडणूक आम्ही सोबत लढू. निश्चितच असा शब्द बाळांनी दिला आणि डॉक्टर सिद्धार्थ बालेरावनी बी मला असा शब्द दिला. आणि मी दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांचा मी आभारी आहे. दोघांनी मला जो माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल खरंच मी म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत, मी त्यांचे आभार कसे व्यक्त करू असे मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि निश्चितच माझ्या हिशोबाने आज शहरामध्ये तुम्ही बघता एवढं काम झालेलं आहे, पण माझ्या हिशोबाने शहरामध्ये आणखी 25% काम झालेलं आहे.
आणखी 75% काम करायचं बाकी आहे. आज जवळजवळ आपला 400 कोटीचा नमामि गंगेचा प्रोजेक्ट मार्गाला लागला, दिल्लीपर्यंत गेलेला आहे. आणि तो माझी ही इच्छा होती की नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर मंजूर करावा. पण त्याच्यामध्ये तो आता नवीन एक GR आल्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी चेंजेस करायचे आणि तो त्या चेंजेसमुळे आमचं जरा रुकलं. विदिन 2-2.5-3 महिन्यामध्ये हा कार्यक्रम म्हणजे नमामि गंगेचा होऊन जाईल. तुम्ही बघितलं असाल आता नगरपालिकेला म्हणजे जनाबाई संत जनाबाईला 10 कोटी 51 लाखाचं टेंडर निघालं. ते टेंडर झालं आहे. आता तिथं पुराणे बिल्डिंग पाडल्यात बघितलं तुम्ही. तिथं टोलेजंग असं जवळजवळ 4 मजली पूर्ण फॅसिलिटीनं सगळं गरम पाण्यासहित सगळ्या फॅसिलिटीनं आपण टोलेजंग असं एक म्हणजे भक्तनिवास आम्ही बांधतो आहे. 25 टॉयलेट म्हणजे आलेल्या वारकरी संपादक जे होतात आपण जर बघितलं त्यांना आंघोळी करायला जागा नाही अक्षरशः. इतकी अवस्था वाईट आहे. म्हणून तिथं 25 टॉयलेट आणि बाथरूम वगैरे सगळे आपण बांधतो आहे जेंट्ससाठी आणि महिलांसाठी पण तेवढ्याच बांधतो आहे आपण. आणि लिफ्ट लावतो आहे. आपला माझा वारकरी एखादा जर आला तर त्याला वर चढता येणार नाही शिड्याने म्हणून आपण ते जवळजवळ 2 लिफ्ट मोठ्या 2 लिफ्ट लावतो आहे आपण तिथे. आणि सतत गरम पाणी येईल अशी व्यवस्था आपण करतो. सतत गरम पाणी येईल तसं अशी व्यवस्था करतो आहे आपण. ती व्यवस्था हे वेगळं. पुन्हा आणखी आता 50 कोटी आपण मंजूर केले झाले मंजूर. ऑलरेडी शिखरची बैठक झाली. शिखरच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाली म्हणजे कलेक्टर आणि चीफ सेक्रेटरी वगैरे असतात त्याची मंजुरी मिळाली. आता फक्त CM लेवलला कॅबिनेटमध्ये नाही, कॅबिनेटमध्ये जातच नाही ते आता. फक्त आता CM लेवलला मंजुरी होऊन त्यांची एक कमिटी वेगळी असते त्याच्यापासून फक्त GR निघणार आहे. म्हणजे मला याचं समाधान आहे. जे मागच्या 50 वर्षापासून कधीही जनाबाईचा कोणी विचार केला नाही. येणाऱ्या पॉलिटिकल लोकांनी जे आमदार झाले कोणी विचार केला नाही. पण तो विचार करायला बुद्धी मला जनाबाईनं दिली. तो विचार केला आणि त्याच्यामध्ये मी सक्सेस आहे. हे असे अनेक कामं आहेत. अनेक कामं बघता आपलं जवळजवळ पाईपलाईन बघितलं असेल तुम्ही. काम सुरू आहे. ते एखाद्या वर्षामध्ये 1-1.5 वर्षामध्ये शुद्ध पाणी प्यायला मिळणार आहे. आणि आता बाळकाका वरच्या ह्याच्यामध्ये भागात राहतात. पहिलं पाणी कसं येत होतं ना आता पाणी कसं येतं. शुद्ध पाणी पिण्यासारखं पाणी येतं. म्हणजे तिथं मी ऑलरेडी प्लांट टाकला. प्लांट टाकून तिथं जवळजवळ पाणी देतो आपण तिथून. वरचं जवळजवळ मला वाटते 30-35 वर्षापासून ते झालेलं होतं वरचं फिल्टरचं. त्या फिल्टरमध्ये एक गुजरातून रेती आहे ना, लाल रेती असते. हां वाळू असते. ती वाळू टाकलेली असते. ती वाळू स्वच्छ पाणी करत होतं. तिचा अक्षरशः चिखल झाला होता. वरच्या भागामध्ये पाणी पिणं काय आंघोळीसाठी पाणी नव्हतं. पण मी फक्त 5 कोटी रुपयामध्ये खालचं फिल्टर बी लावलं. पाणी शुद्ध पाणी खालच्या अर्ध्या जुन्या गांगला सगळ्याला पाणी प्यायला मिळतं आहे. आणि वरचं पाणी एकदम तेही पाणी शुद्ध करून म्हणजे ते 4ही हौद दुरुस्त केले. त्याचा गाळ काढला. त्याच्यानंतर मी जवळजवळ गुजरातून ती लाल रेती वाळू आणली. ती टाकली आणि तिथलंही पाणी आता स्वच्छ मिळतं आहे. पाणी म्हणजे पिण्यासारखं जरी नसलं तरी आंघोळीसारखं तर निश्चित पाणी आहे. इथून तिथून म्हणजे पूर्ण पाईपलाईन आपण दुरुस्त केली. त्याच्यावर नंतर वाल टाकून दिले. एअर वाल वगैरे टाकले. हे सगळे अनेक कामं. आणि आता आणखीन भरपूर कामं आहेत. एवढे कामं आहेत की आणखीन आपल्याला आणखीन जवळजवळ 700-800 कोटी रुपये या शहरात लागणार आहेत. 700-800 कोटी रुपये या शहरात लागणार. त्याच्यामुळे निश्चितच खूप. आणि मी खरंच बाळचे आणि डॉक्टरचे मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्यासोबत आले आणि मी दोघांनाही शब्द देतो. दोघांचाही मान सन्मान राहील. दोघांचाही मान सन्मान दुखवणार नाही. आणि दोघांनाही कुठला पश्चाताप होणार नाही की आपण निश्चित आमदारासोबत गेलोत ही आम्ही एक चूक केली असं दोघांनाही कधी वाटणार नाही. असाही शब्द मी दोघांनाही देतो. दोघांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना देतो. आणि थांबतो. जय हिंद जय भारत. प्रश्न विचारा. प्रश्न नगराध्यक्षाचा उमेदवाराचा असा आहे की माझ्याकडे 3-4 लोक आहेत उमेदवार. आणि ते मी सर्वेला वगैरे दिलेलं आहे. आणि सर्वे आल्याच्यानंतर आम्ही निश्चितच ते जाहीर करू. पण एवढं निश्चित आहे माझ्या घरचा उमेदवार राहणार नाही.
व्यापाऱ्यापैकी शहरातल्या माणसापैकी शहरातलाच उमेदवार राहील, एवढं मी आवर्जून आपल्याला सांगू शकतो. पक्षाने आदेश दिले भाजपसोबत, हां, पक्षाने जर आदेश दिले की भाजपसोबत कंबाईन करून घ्या शहरातून, कोणत्या पक्षानं आधी दिली? भाजप पक्षाने नाही, भाजपला आमची सहकार्य बघा, केलंच मी का? भाजपचा सहकारी सदस्य आहे. आणि सहकारी सदस्य असल्यामुळं आमची युती निश्चित आहे. मान सन्मान ठेवून, माझा मान सन्मान ठेवला, सगळ्यांचा मान सन्मान ठेवून जर युती झाली तर निश्चित युती करून लढू, तुझा विषय नाही. नाही बघा, राष्ट्रपाच्या बाबतीत जानकर साहेब माझे नेते निश्चित आहेत आणि राहतीलही. पण आपण जर विचार केला, माझ्याकडं म्हणजे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि काही त्यांचे नेते आले होते माझ्याकडे, म्हणजे राष्ट्रपचे काही नेते आले होते आणि मला विचारलं त्यांनी, किंवा तुम्ही आमचा एबी फॉर्म लावणार का, लावाल का? म्हणलं का नाही, निश्चित लावणार. मी रासपचा आहे आणि रासपचा असल्यामुळे मला एबी फॉर्म रासपचा लावावा लागेल, मी लावणार म्हणलं. पण म्हणलं त्याच्यामध्ये एक विषय आहे की आपणाला मी युतीमध्ये आहे, तुम्ही सर्वांनी मला युतीमध्ये ढकललं, युती सोबत आहे मी, आणि युतीसोबत माझ्या अध्यक्षाने यावं तर निश्चित त्यांचाही मानसन्मान होईल. आणि मानसन्मानच नाही तर विदिन 6 मंथ पुनर्वसन कसं करायचं साहेबाचंही हे निश्चित देवेंद्रला भेटून आपण करूही, असंही मी त्यांच्याशी बोललो होतो. आणि वेगळा विषय कसा आहे, आज तुम्ही जर मला बघितलं, आज सत्तेमध्ये कोण कोण बाहेर येत आहे, आज सत्तेमध्ये तुम्ही जर बघितलं असेल, बाकी काही छोटे मोठे सांगा, थोडा सेंटर असेल किंवा आपलं महाराष्ट्राचं सरकार असेल, या सरकारमध्ये कोण कोण येतं आहे तुम्ही बघितलं असेल. मी नावं घेत नाही, तुम्हाला माहीत आहे कोण कोण येतं आहे. कारण का सत्तेमध्ये याच्यासाठी यावं लागतं किंवा लोकांची कामं करावं लागतात. आज जनतेनं मला निवडून दिलं, अशा परिस्थितीमध्ये मला जनतेनं निवडून दिलं आहे, मला त्या जनतेचा विचार करावा लागेल, माझ्या कार्यकर्त्याचा मला विचार करावा लागेल. मी कार्यकर्त्याचं जर एक काम नाही करू शकलो तर मला आमदार मानून घ्यायचा हक्क नाही आहे मला. मी जर कार्यकर्त्याच्या अश्रू नाही पुसू शकलो तर मी काय म्हणून आमदार राहायचं. त्याच्यामुळं सत्तेमध्ये राहणं गरजेचं आहे. आज जसं मी म्हणलं 25% आणखी विकास झाला नाही, 75% बाकी आहे. हा विकास कुठून करणार, मला पैसे कुठून मिळणार, मला निधी कुठून मिळणार. सत्तेच्या बाहेर जर गेलो म्हणजे एबी फॉर्म लावायचा, जर आमचे अध्यक्ष जर म्हणले किंवा आम्ही युतीसोबत येत नाही, आम्ही जर एबी फॉर्म लावा म्हणले तर मग तो मी एबी फॉर्म लावला तर मला सत्तेच्या बाहेर जावं लागेल. मग सत्तेच्या बाहेर मला जाता येणार नाही, मला सत्तेत राहावं लागेल. आणि सत्तेत राहून मला जी काय माझ्यावर जिम्मेदारी टाकलेली आहे या तिन्ही तालुक्याने, त्या जिम्मेदारी मला निभावं लागेल. मला सर्व कामं करावं लागतील, रस्त्याचे कामं करावं लागतील, अनेक कामं आहेत, अनेक गावाचे कामं आहेत करायसारखे, आणि आणखीनही गावात काही रस्ते नाहीत, आणखीनही तंड्यावर जर आपण गेलो तंड्यावर जायला रस्ते नाहीत. असे अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये उभे आहेत. कारण 50 वर्षापासून मागे या मतदारसंघामध्ये काम झालेलं नाही. तो अगोदर 20-25 वर्ष मला वाटते तो नाही 25-30 वर्ष ज्ञानोबारी गायकवाड साहेब. ज्ञानवारी गायकवाड. नाही मला वाटतं किती वर्ष होतं आपलं इथं आरक्षण किती वर्ष होतं? 30 वर्ष आरक्षण होतं. मग 30-35 वर्ष आरक्षण होतं. त्या आरक्षणामध्ये काम झालेलं नाही. आणि माहीत नाही, गंगाखेडला थोडासा लोक म्हणतात किंवा वर सत्ता ज्याची असली त्याच्या विरोधातला आमदार निवडून येतो, की असं एक म्हणजे सतत वरी आमदार म्हणजे काँग्रेसचं राज्य की इकडे दुसरा आमदार, वरी भाजपचं इथं दुसरा आमदार. पण पहिल्यांदा असं घडतं आहे की सत्ता वरही आहे आणि इथंही आहे सत्ता, आमदारही सत्तेतला. आणि म्हणून हे करू शकलो. 7,000 कोटी आणणं काही जोक आहे का मला सांगा. 7,000 करोड रुपये आणि माझ्या पुस्तकावर छापलं आहे मी, असं काही हवेत सांगत नाही मी. आणि ते इनॉग्रेशन मी CMच्या हातून केलं त्याला. 7,000 करोडची कामं आणली आपण. आणखीन बरेचसे कामं आहेत, बरेचसे कामं बाकी आहेत, आणखीन काही झालेलं नाही मी सांगतो तुम्हाला. त्याच्यामुळं मला सत्तेत राहणं आवश्यक आहे, सत्तेसोबत राहणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी असा निर्णय घेतो आहे. आणि निश्चितच जर जानकर साहेब जर माझ्यासोबत आले असते तर मला प्रॉब्लेम नव्हता. पण आता त्यांच्याही काही अडीअडचणी असतील, मी सांगू शकत नाही. आणि ठीक आहे, तरी पण निश्चितच आम्ही जरी आम्ही चांगले एकमेकाचे माझे नेते आहेत, ते मी त्यांचा कार्यकर्ता आहे,
असा निश्चित त्यांचा आणि माझे संबंध शेवटपर्यंत राहतील. मी संबंध तोडणारा म्हणजे कार्यकर्ता नाही. माझे आणि त्यांचे शेवट भविष्यात त्यांच्यासोबत संबंध राहणार नाही. भविष्यात भाजपा, मी तुम्हाला आता परत तेच वाक्य काही यूज करणं बरोबर नाही. मी माझी पूर्ण निष्ठा देवेंद्र फडणवीस आत्ताचे जे CM आहेत सन्माननीय त्यांच्यावर आहे. ते मला जे आदेश देते ते निश्चित करतात. आगामी निवडणुका जी आहेत ती कुठल्या चिन्हावर आघाडी करून आघाडी करू. आघाडी नगरपालिका ही विकास आघाडी. गंगाखेड विकास आघाडी या नावावर लढलेली आहे. यामध्ये पक्ष कोणते? विकास आघाडीचं एक चिन्ह राहील कोणते? पक्ष कोण? अपक्ष. हे सोबत येतील त्यांना घेऊन करणार. आता RPI सोबत आलेला आहे, बाळकाका पक्ष सोबत आलेले. पक्ष बाजूला ठेवून विकास पक्ष आघाडी. बाजूला सोडायचे आणि विकास आघाडी म्हणून लढायचे. पक्ष कुठलाही नाही. गंगाखेड विकास सगळ्यांना गंगाखेड विकास आघाडी करून आम्ही लढणार. आघाडी केल्याने पक्षाचा संबंधच येत नाही ना. जेही सोबत येतील त्यांना सोबत घेऊन लढणार. आघाडीमध्ये ज्याला यायचं त्यांनी यावं. आमचं तर दार खुल्लं आहे, दरवाजा उघडा आहे आमचा. बरोबर बस, दरवाजा आमचा उघडा आहे. ज्याला यायचं आमच्यामध्ये यावं. आम्ही तयारच आहोत हार टाकायला. रेडी आहे आणि हार टाकायला. काय विषय नाही. बोला, आणखीन काय विषय सांगा. नितीन गडकरींनी आधीच सांगितलं की संघाचे जे काही पदाधिकारी त्यांना न्यायाची भूमिका. इन्कमिंग सुरू आहे भाजपामध्ये. सध्या भाजपामध्ये इन्कमिंग सुरू असल्यामुळे काय व्हायचे, भाजपाचे जे जुने कार्यकर्ते आहेत त्याला कुठेतरी डावलल्या जाते आणि नवीन जे भाजपामध्ये प्रवेश करणार आहे ते चाहते आहेत. समजा तुम्ही चाहते आहेत सध्या मुख्यमंत्री यांचे तुम्हाला जास्त तोलल्या जातात, जास्त मग दिल्या जाते. म्हणजे भाजपाचे पदाधिकारी देवेंद्र फडणवीस यांनी समजा तुम्हाला आदेश दिला की गंगाखेडमध्ये तुम्हाला भाजपाच्या म्हणजे जे कोण नगराध्यक्ष असेल त्याचं काम करावं लागेल. त्यावेळेस नाही, तो विषय माझा आणि त्यांचा आहे. मी त्यांना भेटून मला जे काय करायचं त्यांना विचारून करेन मी काय करायचं. तो विषय तुमचा जरी असला तरी गंगाखेडच्या मतदाराचा विषय आहे तो. हो, निश्चितच त्यांचा मान सन्मान राखला जाईल ना. मी तर तुम्हाला म्हणलं ना, म्हणजे त्यांना भेटून म्हणजे भेटून आमची परिस्थितीच सांगायची असते आम्हाला की साहेब असं नाही, मला असं करावं लागतंय. म्हणजे राहिला तुम्ही गडकरी साहेबाचा जो विषय विचारला तेवढा मोठा मी त्यांच्या याला तेवढा मोठा नेता नाही, खूप छोटा नेता आहे. कार्यकर्ते नाराज समजा जे जुने कार्यकर्ते आहेत भाजपाचे ते नाराज होत आहेत. सध्या गंगाखेडचं परिस्थिती विधानसभेला त्याचप्रमाणे झाली. हां, काय जुने कार्यकर्ते जे होते हां, गंगाखेड विधानसभेची परिस्थिती त्याचप्रमाणे झाली होती अगोदरच्या. पण भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनीच म्हणले होते की आम्हाला डावलून तुम्ही रासपाला तिकीट देता अशा प्रकारे. त्यासाठी एक प्रश्न नाही बघा, तिकीट कुणाला द्यायचं हा म्हणजे पक्षश्रेष्ठीचं असतं. ते सगळं त्यांना अधिकार असतो. तो पक्षश्रेष्ठ अधिकार असतो कोणाला तिकीट द्यायचं, कुणाला सोबत घ्यायचं, कुणाचं म्हणजे युतीमधून लढवायचं का कुणाला प्रोत्साहित करायचं, ते त्यांचा विषय आहे. तो त्यांच्या विषयाप्रमाणे करतात. हां, पक्षाचा विषय राहत नाही. पक्षाचा विषय कुठं आहे हो त्याच्यामध्ये? आघाडीकडे आघाडीचं पक्ष. हां हां, नाही ते मला आता सांगता येणार नाही. सांगून जाहीर करू ना, सगळ्यांना सांगू ना. आता सांगता येणार नाही मला. ते कोण अध्यक्ष आहे ते जनता ठरवल. सर्व त्यांच्यातून येणार आहे. आता जनरल महिलेसाठी आहे ना, त्याच्यातून सोय करणार. हां, ज्यावेळेस नगराध्यक्ष पदाचे विकास आघाडी मधलं बसून ठेवतील. एक मिनिट काय म्हणले? ज्यावेळेस नगराध्यक्ष पदाचं तुम्ही तिकीट वाटप करणार आहात, वैयक्तिक तुम्ही समाजकारणाची नाळ असलेल्या व्यक्तीला तिकीट देणार त्या एखाद्या बुद्धिदाराच्या अर्थातच समाजाची नाळ असलेला, समाजकारण करणारा, लोकांचं सगळं भलं बुरं करणारा म्हणजे चांगलं करणारा, हे सगळं अशा व्यक्तीला तिकीट देऊ. मग जनता ठरवेल ना ते. बरोबर आहे. ते ह्याच्यामधलं सर्वेमधलं जनता ठरवेल ना. आम्ही सर्वेचा अवमान नाही करणार, सन्मान करू आम्ही सर्वेचा. जिल्हा परिषद अध्यक्ष शहरात सोड आहे. हां, जिल्हा परिषद अध्यक्षासाठी SC राखीव आहे. SC राखीव आहे. मग निवडून आल्यानंतर बघू. निवडून जेव्हा निवडून यायला अगोदर निवडणं अध्यक्षपदानंतर आधी निवडून यावं लागेल ना आम्हाला. तर माझ्याकडे 4 सीट आहे.
पूर्णेमध्ये 3 सीट आहेत आणि इथं चाटूरला 1 सीट आहे. 4 सीट माझ्याकडेच आहे. होऊ शकतं चारीमधनं माझे 4ही येऊ शकतात. कोणी जरी आलं तरी म्हणजे आलं तर आणि तर वरचा देव काय का माझे पत्ते सगळे 125 पडायला चालू आहेत आता सध्या तरी. त्याच्यामुळं पत्ता तो 125 जिल्हा परिषद अध्यक्षाचाही पडू शकतो. तो तुम्ही विचार करू शकता त्या कारण का ज्यावेळेस माणसाचे पत्ते सोयीचे पडत चालतात ते सगळं सोयीचंच पडत चालतं आहे. तसं एखादं माझा अध्यक्ष होऊ शकतो. मग आशा ठेवायला हरकत नाही. आमचा अध्यक्ष व्हावा असं आम्हाला वाटतं. होईल असं म्हणत नाही पण आम्ही आशा ठेवायला हरकत आम्ही आशा ठेवू शकतो किंवा आम्हाला अध्यक्षपद मिळावं आशा ठेवायला काय हरकत आहे. शहराचा उड्डाणपुलाचा विषय या आचारसंहिता लागण्याच्या अगोदर उद्घाटन करू असं सांगतो पण एखादं काही कुठल्या तर अडचण तर काही नाही आहे सध्या. पण निश्चित आचारसंहितेच्या अगोदर एक नारळ फोडायचा विचार आहे. बघू सगळे पत्ते तर सोयीचे पडालेत पण हेही पत्ता सोयीचा पडता का तर बघू आपण. सगळं झालेलं आहे बाकी काय विषय राहिलेला नाही. तुमचं पत्रकार भवनाचं काम सुरू आहे तुम्हाला माहीतच नाही आणखी. मी द्यायलो ना तुम्हाला सुरू आहे मला संपला विषय तिथं. तुमचं पत्रकार भवनाचं काम सुरू आहे एवढं तुम्हाला काफी आहे मी सांगणं. कुठं सुरू आहे काय सुरू आहे हे आताच सांगू शकत नाही कारण का उंगल्या करणारे भरपूर आहेत त्या शहरामध्ये. प्रगती पथार नाही आणि तुम्हाला माहीत आहे ना बोटं घालणारे लोक भरपूर आहेत ना. लगेच मी सांगितलं की लगेच बोटं घालायला चालू करतील. मग आणखी काय करायचं. आणि खरं पाहिलं जे प्रश्न विचारा तुम्ही विचारीच ना. जे प्रश्न विचारायला पाहिजे तेच विचारेल ना तुम्ही. तुम्हाला एकेकाळी हे दोन्ही लोकांनी विरोध केलेला हां आता नेमकं आताच तुमच्यातला विकास त्यांना दिसला आणि त्याच्या अगोदरच्या टर्मला तुम्ही आमदार हो त्याच्या अगोदरचा विकास त्यांनी बघितलेलाच होता तुमचा आणि झालेल्या निवडणुकीत तुमचा विकास त्यांना दिसला नाही असं आपण लोक तुमच्या विरोधात होते. मग आताच असा विकास कसा काय त्यांना दिसायला लागला हा प्रश्न आहे. 2021 डॉक्टर माझ्यासोबत होते. 2019 नंतर डॉक्टर साहेबांनी तुमच्यावर खूप वेळा बोलले की आमदार साहेबांना हे केलं ते केलं म्हणून. हे बघा एक मिनिट आहे. आज राजकारण जे महाराष्ट्रात चालू आहे ह्याच्यावर लक्ष द्या ना. पण डॉक्टर साहेबांवर मी कधी बोललेलं बघितलं का तुम्ही. मी नाही बोलला डॉक्टर साहेब बोलले नाही बोलले जरी असले तरी आहेत मित्र आहेत आमचे. तरी काय बोललो नाही मित्र आहेत आमचे. राजकारणाच्या संदर्भातून बोलले काय असतं नाही बोललो कधीच. आणि त्याच्यामुळं बाळ जरी सोबत आहेत नसतील पण बाळ एकदानं शब्द दिला बाळ शब्द पाळतो हे एवढं मला माहीत आहे. आता बाळाने मला शब्द दिला बाळ 100% शब्द पाळणार. आणि काय असतं मला सांगा बरं तुम्ही माझ्या महाराष्ट्रातलं चित्र बघितलं तुम्हाला काय वाटत नाही का. कोणी वाटतं का कोणी कोणाजवळ गेलं असतं म्हणून. काँग्रेसची आणि शिवसेनेची युती असं वाटलं होतं का तुम्हाला. झाली ना. त्याच्यामुळे लोकांना आश्चर्य आहे सगळं. हे आश्चर्य काहीच नाही. काहीच नाही आश्चर्य. म्हणजे जे शिवसेना ज्या पक्षावर टीका करून ज्या याच्यावर करून मोठी झाली आणि कधीही जुळणारं नाही म्हणजे काँग्रेससोबत कधी जुळलं नसतं त्यासोबत म्हणजे त्याच्यासोबत गेले ना. आणखी काय पाहिजे. ही आधी होते आपले दोघं बी विद्यमान आमदार म्हणून येणाऱ्या नगरपालिकेत पुढचा विरोधक पक्ष कोण असेल उमेदवार कोण असेल असं तुम्हाला काय वाटतं. हे बघा माझे जे विरोधक आहेत आज जे गुडघ्याला भाशिंग बांधून जे फिरतायत त्यांना काय दिसायला माहीत आहे का. त्यांना दिसायला हिशोब करायलेत हे किती 135 कोटीचं काम होतं का किती संपलं एवढं संपलं. आणखी कुठं काय कामं होते कसे होते कुठं किती झालं आहे ह्या सगळ्यात त्यांच्यानंतर काय करणं होत नाही. किती वर्षापासून सत्तेत होते कोण कसे अध्यक्ष झाले बाळाला चांगलं माहीत आहे. कसे अध्यक्ष झाले त्यांनी काय केलं कसं केलं. पहिले नगराध्यक्ष आमचे आजोबा होते. आम्ही खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी नाहीत तर समाजसेवेसाठी आमचं घर बाहेर आहे. आणि त्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षाच्या खुर्चीवर आमचे आजोबा बसायच्या अगोदर
त्यांनी डिक्लेअर केलं होतं की पुढच्या 5 वर्षाचा नगराध्यक्ष आप्पासाहेब मुदळवाडकर राहील असं बोलून त्या खुर्चीवर बसले आणि बोलल्याप्रमाणे त्यांनी 30 वर्षे दुसऱ्यांना नगराध्यक्ष केलं, पण स्वतः झाले नाही. फक्त गंगाखेडच्या हितासाठी आणि समाजसेवेसाठी कोण कार्य करू शकते अशांना पद दिलेलं आहे. आणि आम्ही पण त्याच दृष्टिकोनातून आज राजकारण करतो की विकासाच्या बाबतीमध्ये पार्टी विचार हे वेगळा, गंगाखेड शहर आणि गंगाखेड शहराचा जे विकास कोण करू शकते त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करतो. शहर धूळमुक्त कधी होणार? गंगाखेड शहर धूळमुक्त कधी होणार? आपण रस्ते धूळमुक्त कधी होणार? धुळीचा प्रचंड त्रास आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या शहरातून जाणारा नांदेड पुणे महामार्ग, या महामार्गाची अवस्था आपण परळी नाका ते बस स्टँड पर्यंत पाहिली तर अशी आहे की त्याच्यात खड्डा आहे का रस्ता हे समजत नाही. दुसरी गोष्ट 82 वाले स्वतः महामार्गवाले हातूर मातूर मुरुम भरतात, त्या मुरुमावरून बरेच मोटरसायकलवाले घसरून पडायले, त्याचे अपघात व्हायले. हे कधी मुक्तता भेटली नाही. हे तुम्ही जे बोलताय सत्य बोलताय, त्याच्यात काही खोटं नाही, मी काय डिनाय करत नाही, हे सगळं सत्य आहे तुमचं. पण काम करत असताना कामाला वेळ लागतो. आज आपण कुठलंही काम करत हाती घ्यायचं म्हणलं, जसं एखाद्या कामाला 2 वर्ष लागणार, 2 वर्ष लागणार आहे ना. जसं आता पूल बांधणार आहोत आपण, त्या पुलाला काय अडचणी आल्या तुम्हाला माहीत आहे सगळं. आतापर्यंत ट्रेलर बिलर उभे राहिले असते ना, कुणी अडचणी केल्या, कशामुळं केल्या, हे तुम्हाला माहीत आहे. ते जाऊ दे, ठीक आहे. तो विषय मी मला घ्यायचा बी नाही. पण त्याच्यामुळे थोडं लेट झालं तरी पण येत्या कमीत कमी 2 वर्षामध्ये हा पूल बांधून तयार असेल. आणि गंगाखेडची शान एवढी असेल त्या शहरामध्ये, तुम्ही जर बघितलं आता तो रेल्वे ट्रॅक तिकडे चालला, पण ब्रिज पाहिजे नाही का आपल्याला? मग ब्रिज पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला काही चेंजेस करावे लागले. त्याच्यामध्ये आम्हाला सिंगल कॉलम घ्यावं लागला, अंडरग्राऊंड कॅन्सल करावं लागलं, कंडिशन ह्याच्यामध्ये आम्हाला टेंडर करावं लागलं. ह्यासाठी आमचा वेळ गेला ना. हा जर वेळ नसता गेला तर आजपर्यंत बरंच काम झालं असतं. नाही, आता काय झालं, आता रेल्वे पूल हा मंजूर झाला, त्याच्यामुळे इथून 400 मीटर आणि इकडून 400 मीटर हे त्यांनी तो जो एक्झिस्टिंग कॉन्ट्रॅक्टर आहे नेटचा, तो नाही करत. ते विड्रॉ झालं का? हे ह्यांच्या स्कोपमध्ये आहे. PWD जे आता करते या ब्रिजमध्ये त्याच्या स्कोपमध्ये आहे. आणि काय केलं, कुठं ते पूल ह्याच्यापर्यंत चालला, म्हणजे कापसाच्या मंगलपर्यंत चालला, त्या चौकापर्यंत चालला, असं काही नाही आहे. पूल जास्तीत जास्त बाळचं दुकानही जात नाही त्याच्यामध्ये. तेव्हा मेडिकल आहे ना, त्या तिथपर्यंत चाललाय तो. गेलं तरी जाऊ द्या, माझ्याकडे आले होते सगळे लोक, मी संमती दिली नाही. कारण नवीन शहरामध्ये विषय असा आहे की जागा वरचीवर कमी पडायली. आपल्याच घरामध्ये 2 कुटुंब वाढली की आपल्याला माडी बांधावं लागते वर. आणि आता ही विकासाची एक ती पद्धतच आहे की डबल स्टोरी. ह्या लोकांना आपल्या माहीत नाही इथल्या की विकास करायचा म्हणजे कसा करायचा ते. आणि उड्डाणपूल हे प्रत्येक शहरामध्ये आवश्यकच आहे. जर जे विरोधक जर बाहेर शहरामध्ये, बाहेर महाराष्ट्रात, देशात फिरले असतील तर त्यांना लक्षात, आम्हाला वाटतं जे इथल्याच्या बाहेर कुठे गेलेलेच नाहीत काही. हां, तसंच आहे. आणि बघितलं तुम्ही नगरला येतं, आपण नगर, माझं दुकान चाललंय तर जाऊ द्या, पण सुविधा चांगली जर व्हायली तर त्याच्यामध्ये माझ्याकडं पैसे जमा करायला, पट्टी ते कोर्टात जाण्यासाठी आले, माझ्याकडं संमती मागायला आले, मी दिली नाही. कसं आहे का, चांगला माणूस म्हणजे याला म्हणतात किंवा म्हणजे त्यांना विकासाचं जाणीव आहे म्हणून त्यांनी बोलले. आज मला सांगा तुम्ही, आपण नगरहून येतो, नगरच्या काय झालं नुकसान, नगरच्या दुकानवाल्याचं कुणाचं काय नुकसान झालं? पूर्ण ब्रिज आहे सगळा कंटिन्यू. काय झालं वा? आणि इथं नुकसान आता ह्या पुलाहून बी व्यापाऱ्याचं म्हणाला कुणाचंच नाही, व्यापारच नाही ना. परभणीहून तिकून येणारा माणूस, त्याला जर पुण्याला परभणीला जायचं आहे, तो परभणीला चालला, तिकडे लातूर ते तिकडं चालला. तो नांदेडहून येणारा कोणी माणूस आता परभणीला जायचं का परळ, तो तसा तिकडं चालला. तो म्हणजे इथली ट्रॉफिक कमी करणं किती गरजेचं आहे. आज जर बघितलं आपण, काय हालत असते आपली, त्या ब्रिजचा गेट लागल्याचं काय हालत असते. बायपास होणार बायपास होणार आहे ना. मग बायपास होणार आहे, बायपास होईलही, तरी पण आपला ब्रिजची आवश्यकता आहे ना. एवढी गर्दी, नॅशनल रोड आहे, NH आहे, NHच्या किती म्हणजे गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या असतील. मग कारखान्याच्याच गाड्या किती आहे, 700-800 ट्रक कारखान्याचे आहेत. त्याच्यानंतर वर्षभर साखरीचे ट्रक आहेत, वर्षभर इथॉनॉलचे ट्रक आहेत. हे सगळे कंटिन्यू ट्रक चालू असतात. आणि किती ट्रॉफिक आहे. आता शहरातून सेंटरमधून अर्ध शहर वरी, अर्ध शहर खाली आहे.
सेंटरहून एवढं ट्रॉफिक जाणं म्हणजे गरज आहे बायपासची, आणि म्हणून आपण हा बायपास काढून दिलेला आहे. आणि तुम्ही जे बायपास म्हणतो बायपासही झाला, मंजूर झाला बायपास, आपला म्हातपुरी आहे. तुम्ही केलं काहीच सगळं ओपन नाही, सगळं म्हातपुरीपासून ते असा पूर्ण बायपास यायला मंजूर झाला तो बायपास. साहेब, अशी चर्चा आहे शहरामध्ये. हां जसं आता तुम्ही म्हणले ना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तेव्हा एकत्र आले, तशी आता शहरामध्ये चर्चा आहे काँग्रेस, वंचित आघाडी आणि न्याय विकास आघाडी एकत्र लढणार आहे असं चर्चा आहे. आम्ही आघाडी केली ना, आम्ही तर सांगितलं तुम्हाला. आणि बरोबर. आले कोणी तर आणखी येऊ जसं द्या. आता RTI सोबत हां. आहे, वंचित आघाडी आणि काँग्रेस सोबत नाही, आम्ही वेलकम करू ना. कोणी जर आमच्या आघाडीत येत असेल तर आम्ही वेलकम करू त्याचं, काही विषय नाही. जर कोणी येत असेल आम्ही वेलकम निश्चित करू आघाडीमध्ये. नाही येणार असेल तर दरवाजे खुले आहेत म्हणून सांगितलं ना. मी तर तुम्हाला पहिल्या शब्दात असेल माझे दरवाजे खुले आहेत म्हणून. आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शन पूर्वी तुमचे एकेकाळी कट्टर समर्थक असणारे पैलवान मैदान सोडून लंगर सोडून का पळाले? माऊली जाधव, गणेशराव रोकडे, त्याचं कारण त्यांना विचारा. संभ्रमात आहे सर. त्यांना विचारा बाबा तुम्ही का पळाले. तुम्हाला सोडण्याचं कारण काय? मला तर माहीत नाही कारण काय, का सोडून गेले. त्यांना विचारा का सोडून गेले, ते सांगतील तुम्हाला चांगल्या प्रकारे. मी उगं सांगून कशाला. नाही मी सांगितल्यापेक्षा त्यांना विचारा ना का गेले. मोठं गाजावाजे तर ते पक्षप्रवेश झाला द्यायचा. हो चांगले. पहिले बी तिथंच होते, पहिले भाजपमध्येच होते ना. भाजपमधून सोडून माझ्याकडे आले, पुन्हा भाजपमध्ये गेले. पहिले भाजपमध्येच होते ना. मग आता त्यांनी एवढा मोठा पक्ष का सोडला भाजपचा? पक्षाने जर आदेश दिला की CM साहेबांना सांगितलं की बाबा गुट्टे साहेब तुम्ही त्या लोकांना घेऊन सोबत काम करता, म्हणजे शेवटी तर तीच पाळी आली ना, तुम्हाला त्याच्यासोबत काम करावं लागलं. हे बघा, काही गोष्टी सांगायच्या नसतात, करायच्या असतात. समजून घ्या. बोला, पुढे बोला. सत्ताधारी पक्षाचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डॉक्टर साहेब आणि बाळगा चौधरी आपल्याला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण आता म्हणलं की इतर पक्षाचे सुद्धा आम्ही स्वागत करू. तर त्यांच्या पण इतर पक्षात नाही, विरोधातले नाही म्हणलं मी काय म्हणलं, आघाडीमध्ये जे येऊ इच्छितात चांगले लोक, त्यांना वाटतं की यावंच असं वाटतं आघाडीमध्ये. अटी शर्ती असतात किंवा जरी नगराध्यक्षपद त्यांना उमेदवारी नाही भेटली, उपनगराध्यक्षपद तरी आपल्याला भेटावं अशी त्यांची काय आशा? असं काही पण मला काही कंडिशन टाकली नाही. आमच्यापैकी म्हणाले का? नाही आम्ही कुठलीही नाही, फक्त विकासाच्या दृष्टिकोनातून सोबत एकत्र आलो आम्ही. आणि पालिकेमध्ये जुन्या शिल्लकदारांना न्याय मिळणार की नवीनांना संधी मिळणार? जुने जे कार्यकर्ते ज्यांनी काम केलंय त्यांना संधी मिळणार, आणि जे निवडून येतात आणि माणसाच्या संपर्कात आहेत त्यांनाच आम्ही तिकीट देणार. येस. महिला सन्मान यात्रेच्या माध्यमातून शहरामध्ये साडी वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. त्याच्या तुम्ही कशा दृष्टीने त्याचा काही फायदा होणार आहे का पक्षांना? त्यांना काही फायदा होत असेल म्हणून करत असतील ना ते तुम्हाला माहिती. ते सांगतील बा, ते का वाटावेल काय तुम्ही ते सांगतील तुम्हाला. पत्रकार म्हणजे तिसरा डोळा आहे काय, आणि त्याच्यातून तुम्हाला सर्व कळलं काय फायदा व्हायला नाही. तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं त्यांना फायदा? आमच्या दृष्टिकोनातून केव्हाही ते खालून एक नंबरला राहते. एका शब्दात सांगून टाकतो ना तुम्हाला. डॉक्टर साहेब निवडून लढणार आहेत अर्थात त्यांची इच्छा असेल तर लढवणार ते. भविष्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष नाही, त्यांची इच्छा असेल तर लढवतील ना, काय विषय नाही. लढवू त्यांना. त्यांनी जर इच्छा व्यक्त केली शुभेच्छा. निश्चित आपण मानसन्मान करू त्यांचा. त्यांनी आणखीन बोलले नाहीत मला. नाही बोललो, बिलकुल बोलले. त्यांनी मला एक शब्द असा काढला नाही. बिना शर्त ही दोन्ही मंडळी माझ्यासोबत आलेले आहेत विकासाकडे बघू. पण निश्चित बिना शर्त आलेल्या माणसाचा आपण सन्मान केला पाहिजे ना. विकासाच्या बाबतीत शहराचा विकास तुम्ही आमदार झाली 5-6 वर्षात जोरात चालू, परंतु जुन्या गंगाखेड शहरातील विजेचा प्रश्न अद्यापही रखडलेलाच आहे. फोन लावला यायलो 4 घंट्याने येते. आता ह्या DPTC मधनं विरोधक काय म्हणते, आमदार गुट्टे साहेबांनी
गारखेड मुलीला वीज जोडल्यामुळे विजेचा प्रॉब्लेम आहे. 10 मिनिटं लाईट चालली. बघा मी जोडलेलं नाही हा पहिलेपासूनचा जोडलेला आहे. आत्ता मी एवढं त्याच्यामध्ये बदल केला आहे. आत्ता मी जवळजवळ 4 कोटी रुपये दिलेत. 4 कोटीमध्ये या ट्रान्सफॉर्मर जेवढे लागणार आहेत 200चे ट्रान्सफॉर्मर किती लागणार आहेत, 100चे किती लागणार आहेत, त्या आपल्या संत जानाबाई कॉर्नरचे जिथं जिथं लाईटी अशा खांबे पडलेले आहेत काय पडले ते सगळं टोटल रिपेअर व्हायले, ते सगळं टोटल नवीन व्हाले. आणि शहरामध्ये एक तासभरी लाईट जाणार नाही अशी व्यवस्था मी करावं. त्याला वेळ लागतो त्या गोष्टीला. आता तुम्ही बघितलं असेल मी 10 वर्षापूर्वी केबल टाकलेलं हुडकून काढलं आहे. मी 10 वर्षापूर्वी आपला तो आहे ना ॲम्ब्युलन्स वगैरे त्या ह्याच्या आहेत ना काय तिचं नाव हां हां नाही नाही हे ॲम्ब्युलन्स आहेत का सगळीकडं त्याच्या ॲम्ब्युलन्स नाहीत का त्याच्या हे नाही हो पुण्याचा माणूस आहे तो गायकवाड त्याच्या सगळ्या ॲम्ब्युलन्स आहेत त्या बीबीजीने इथं काम घेतलं होतं आणि त्यांनी 2 केबल टाकले होते. टोटल 4 केबल टाकल्या होत्या अंडरग्राऊंड होत्या. त्या केबल टाकून चालू केलं नाही काय नाही तसाच सोडून गेला तो. त्या केबल मी हुडकून काढल्या. रेल्वेला बोलवलं, रेल्वेला सांगितलं ह्याच गेस्ट हाऊसला मिटिंग घेतली, सांगितलं वेळ द्या मला. त्यांना रेल्वेला वेळ दिली, त्या केबल हुडकून काढल्या. आज त्या सगळ्या केबल जॉईन करतोय आणि दैठणं आपण वेगळं केलं, दैठण्याला आपण वेगळं करून देतोय. दैठणं वेगळं झालं की आपली लाईट कधी जाणार नाही याची व्यवस्था करतोय आणि 3-4 दिवसात ते केबल येईल. पण मी काम केलं हे सांगत नाही, पण निश्चित या शहराची 1 मिनिट लाईट जाणार नाही अशी व्यवस्था मी करतोय काही दिवसामध्ये. तर एक शेवटचा प्रश्न सर, मुस्लिम समाजाची एवढी मतदारसंख्या आहे शहरामध्ये, मुस्लिम समाजाला संधी देणार का? शहरात अशी चर्चा किंवा आमचा विचार सांगितलं, एका शब्दात सांगितलं करायला पाहिजे ना. मी सर्वे करतोय त्याच्यामध्ये मुस्लिमचा माणूस आहे सर्वे करायला, मुस्लिमचा पण माणूस आहे. हां मुस्लिमचा सर्व्हिसमध्ये आहे तर मुस्लिमला देऊ. झालं आभार मान संदीप, आभार मान ना 1 मिनिटामध्ये आभार. आज अत्यंत कोविड वातावरणामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपल्यासमोर माननीय आमदार साहेब कुटे साहेब यांनी काका चौधरी व दादा भाईराव डॉक्टर साहेब यांच्या सहकार्यातून गंगाखेड विकास आघाडी स्थापन आज झाली. हा सुवर्ण दिवस गंगाखेडच्या इतिहासात नोंदला गेला आहे. दुसरी सूचना त्यांनी दिली की आमचं कवाड उघडं आहे, ज्यांना याचे त्यांना विकास करण्यासाठी त्यात कोणीही या सर्वांना सामावून घेतलं जाईल. आपण आलात, सर्वांनी वेळ दिला, साहेबांनी वेळ दिला, सर्वांतर्फे आमच्या मित्रमंडळातर्फे सर्वांचे आभार मानतो. पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो.